पृथ्वी दिन व थायलंड येथील बौद्ध धम्मगुरू परमपूज्य भदंत लुआंगफो धम्मजयो महास्थवीर यांच्या 82व्या वाढदिवसानिमित्त जगभरातील 40,000 बुद्धविहारातील भिक्खू संघाला थायलंड येथील धम्मकाया सेंटर येथे आमंत्रित करण्यात आले असून या सोहळ्यात जवळपास 55,000 भिक्खूंचा समावेश असेल अशा या महत्त्वपूर्ण कार्यक्रमास भारतातून खुरगाव नांदुसा तालुका जिल्हा नांदेड येथील श्रामणेर प्रशिक्षण केंद्राचे प्रमुख तथा अखिल भारतीय भिक्खू संघाचे नांदेडचे जिल्हाध्यक्ष भदंत पयाबोधे थेरू यांना निमंत्रित केल्याबद्दल उपासक उपासिकांच्या वतीने सत्कार करण्यात आला। थायलंड येथील अतिशय महान असलेले महान त्यागी पूज्य भदंत धम्मजयो महास्थवीर यांचा 82वा वाढदिवस आणि पृथ्वी डे दरवर्षी थायलंडमध्ये धम्मकाया सेंटरमध्ये संपन्न होत असतो। जगभरातील 40,000 भिक्षूंना आमंत्रित करण्यात येत असतं। त्यामध्ये जवळपास 55,000 भिक्षूंचा देश विदेशातील थेरो महाथेरो भंतेजींचा सहभाग असतो। मी स्वतःला म्हणजे एक कुशल धर्मी समजतो की थायलंड सारख्या राष्ट्रामध्ये धम्मकाया सेंटर जे जगप्रसिद्ध असलेलं धम्मकाया सेंटर आहे, ज्यामध्ये 10 लाख भगवान बुद्धाच्या मूर्त्या आहेत। 10 लाख लोक एकदा तिथं बसू शकतात, एवढं भव्य दिव्य ते धम्मकाया सेंटर आहे। 2-2.5 हजार एकरचा तो परिसर आहे आणि त्या ठिकाणावर कायमस्वरूपी 2-2.5 हजार भिक्षू तिथं कायमस्वरूपी राहत असतात। तर अशा त्या महाधम्म संगदान सोहळ्यामध्ये डॉक्टर पोरनचाई महास्थवीर डॉक्टर मिथिलाजी यांनी मला तिथं सन्मानपूर्वक निमंत्रित केलेलं आहे। 55,000 भिक्षूंमध्ये भारतामधून एक माझ्यासाठी एक अतिशय जीवनातला एक सुंदर क्षण आहे की त्यांनी मला तिथं आमंत्रित केलेलं आहे। मागच्या वर्षी सुद्धा मी त्या संगदान सोहळ्यामध्ये सहभागी झालो होतो। त्या ठिकाणावर एक भंतेजींच्या पुढे 55,000 भंतेंच्या पुढे 55,000 भंतेच्या 55,000 कुटुंब तिथं समोर बसून भिक्षूंना संगदान करत असते। अतिशय शिस्तबद्ध पद्धतीनं तो सोहळा संपन्न होतो। जगभरातील सेवक सेविका तिथं धम्मसेवक सेविका तिथं सेवा देण्यासाठी उपस्थित राहत असतात। फार मोठं नियोजन धम्मकाया फाउंडेशन सेंटरच्या वतीनं होत असतं। तर मला मनस्वी त्याबद्दल आनंद आहे आणि उपासक उपासिकांमध्ये सुद्धा आनंद आहे, कारण हजारो उपासक उपासिकांनी माझ्यासोबत थायलंड दौऱ्यामध्ये सहभागी होऊन त्या ठिकाणाला भेट दिलेली आहे। म्हणून त्या धम्मकाया सेंटरचं महत्त्व जे थायलंड दौऱ्यामध्ये होते त्यांना त्याचं महत्त्व माहीत आहे। तर मी आज थायलंड दौऱ्यासाठी सायंकाळी राजा राणी एक्सप्रेसने मुंबई मार्गाने निघत आहे। सर्वांचं मंगल हो, सर्वांच्या मंगल कामना घेऊन शुभेच्छा घेऊन मी थायलंडसाठी निघत आहोत।